स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। 21व्या शतकाची पुढची 25 वर्ष जागतिक व्यवस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची असून ही नवी व्यवस्था बनवण्यात भारताचं मोठं योगदान असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला त्यांनी आज राज्यसभेत उत्तर दिलं। भारताची रिफॉर्म एक्सप्रेस वेगानं वाटचाल करते आहे। जगातला सर्वात युवा देश असलेला भारताचा युवा आपली स्वप्न, सामर्थ्य आणि शक्ती यातून जगाच्या प्रश्नांचं समर्थन करत आहे असंही ते म्हणाले। भारत आज एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगात ओळखला जातोय। उच्च विकास दर आणि सर्वात कमी महागाई दर असं अत्यंत दुर्मिळ यश भारतानं मिळवलं असून देश आता जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे असं त्यांनी सांगितलं। एक विकसनशील देश जेव्हा अनेक विकसित देशांबरोबर व्यापारी करार करतो ही घटनाच अत्यंत ऊर्जा देणारी आहे। आज भारत ग्लोबल साऊथचे नेतृत्व करतो आहे असं मोदी म्हणाले। आदरणीय सभापति जी, हम जिस गति से आगे बढ़ रहे हैं, जब हमें देश की जनता ने सेवा करने का मौका दिया तब फ्रेजाइल 5 के रूप में ये देश जाना जाता था। जब हमें अवसर मिला तब देश आजाद हुआ तब हम दुनिया में 6 नंबर की इकोनॉमी थे, लेकिन इन लोगों ने ऐसा एक हाल करके रखा कि 11 पे पहुंचा दिया। आज हम 3 पर जाने की दिशा में तेज गति से आज पूरा विश्व ग्लोबल साउथ की चर्चा करता है, लेकिन उस चर्चा के सूत्रधार के रूप में आज भारत वैश्विक मंचों पर ग्लोबल साउथ की बुलंद आवाज बन गया है। एकेकाळी जागतिक अर्थकारणात चांगल्या स्थितीत असलेला भारत काँग्रेसच्या काळात अधोगतीला गेला अशी टीका त्यांनी केली। काँग्रेसच्या पंतप्रधानांची स्वातंत्र्य दिनाची भाषणं पाहिली तर त्यांच्याकडे कसलेही द्रष्टेपण किंवा विचार नसल्याचं आपल्याला दिसतं। त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या चुका दुरुस्त करण्यात, भारताची बिघडलेली प्रतिमा चांगली करण्यातच आमची अर्धेअधिक ऊर्जा खर्च होते आहे अशी टीका त्यांनी केली। फ्रेजाईल 5 अशा स्थितीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढत जगाशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही तयार केलं आहे। एकेकाळी डील म्हटलं की बोफोर्स आठवत असे, आज मात्र आपण 9 देशांशी केलेली व्यापारी डील भारताच्या युवकांची मान अभिमानानं उंचावते आहे असं त्यांनी सांगितलं। जब यूरोपियन यूनियन के साथ ट्रेड डील हुआ तो विश्व को भरोसा हुआ कि अब वैश्विक स्तर पर स्थिरता की संभावना बढ़ेगी। अमेरिका के साथ ट्रेड डील होने के बाद विश्व को और भरोसा हो गया कि जो स्थिरता की एहसास हो रहा था अब गति का भी एहसास होने लगा है। अब विश्व के लिए शुभ संकेत। आज डील की चर्चा होती है तो गौरव से कहते हैं, तब डील की चर्चा होती थी तो बोफोर्स डील याद आता था। ये डील होते थे। उन्होंने सिर्फ जेब भरने का काम किया। नागरिकों के जीवन में बदलाव आना उनकी प्राथमिकता नहीं थी। एमएसएमई क्षेत्राला भारतानं सामर्थ्यवान केलं आहे। बँकिंग सेक्टरमध्ये अभूतपूर्व सुधारणा करून पारदर्शकता आणली आहे। आज बुडीत कर्जाचं प्रमाण 1% कमी आहे। बँकांची दारं सर्वांसाठी उघडत मुद्रा योजनेतून 30 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज दिलं आहे। 10 कोटी महिलांना आर्थिक मदत दिली। सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना बळ दिलं। किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना 4 लाख कोटी रुपये दिले। अशी सर्व कामं पंतप्रधानांनी सांगितली। विरोधकांनी आपल्या भाषणात योजनांच्या अंमलबजावणीबद्दल प्रश्न उपस्थित केले, त्यावर पंतप्रधानांनी जोरदार टीका केली। सरदार सरोवर धरणाची कल्पना ज्यावेळी सरदार पटेलांनी मांडली त्यावेळी आपला जन्मही झाला नव्हता, मात्र आपण पंतप्रधान झाल्यावर त्याचं लोकार्पण केलं। अशी कित्येक वर्ष रखडलेली कामं, प्रकल्प आमच्या सरकारनं पूर्ण केली। प्रगतीच्या माध्यमातून 85 लाख कोटी रुपयांची कामं केल्याचं त्यांनी सांगितलं।
आज जगभरातली समृद्ध राष्ट्रही घुसखोरांना बाहेर हाकलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पश्चिम बंगाल सरकार आणि विरोधक घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत, न्यायालयात धाव घेत आहेत. देशातल्या नागरिकांचं नुकसान झालं, देशाची संसाधनं बाहेरच्या लोकांनी वापरली, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, तरीही यांना घुसखोरांना वाचवायचं आहे असं सांगत या मनोवृत्तीवर त्यांनी टीका केली. काँग्रेस आणि रालोआच्या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात जमीन आसमानाचं अंतर आहे. काँग्रेसला देशाची लोकसंख्या समस्या वाटत असे. नेहरू, इंदिरा गांधी यांनी नागरिकांना समस्या असं म्हटलं होतं. मात्र आज 140 कोटी जनता आमच्यासाठी शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्यांच्या ऊर्जेचा वापर करण्याची ताकद आणि उत्तरं आमच्याकडे आहेत असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या विचारसरणीवर जोरदार प्रहार करत लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होऊ न देता काँग्रेसनं त्यांचा महिला आणि आदिवासी समाजाचा अपमान केला आहे असं पंतप्रधान म्हणाले. लोकसभा में भी राष्ट्रपति जी के अभिभाषण पर चर्चा नहीं हो पाई. ये राष्ट्रपति पद उसका घोर अपमान किया है. उनको संविधान शब्द मुंह में बोलने की अधिकार नहीं रहता है. जो लोग गरीबी से निकली हुई एक महिला, आदिवासी परिवार से आई हुई एक महिला, जब आपने लोकसभा में जो व्यवहार किया है, आपने आदिवासी समाज का अपमान किया है, आपने महिला का अपमान किया है. पराभवामुळे आलेली निराशा समजू शकते, मात्र त्यासाठी संवैधानिक संस्थांचा अपमान करणं योग्य नाही असं ते म्हणाले. रवनीत सिंग यांना गद्दार म्हणत राहुल गांधी यांनी संपूर्ण शिखांचा अपमान केला असं पंतप्रधान म्हणाले. आम्ही भारताचा पाया रचत आहोत, मात्र हे लोक मोदींची कबर खोदण्याचे नारे देतात, कारण आम्ही 370ची भिंत तोडली, दहशतवाद मोडीत काढला, म्हणून आपल्याविषयी असा द्वेष आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. ये मोदी की कब्र क्यों खोदना चाहते हैं? ये सिर्फ नारा नहीं है, ये इनके भीतर पड़ी हुई नफरत का प्रतिबिंब है, इसकी अभिव्यक्ति है. और वे इसलिए हैं. हमने 370 की दीवार गिरा दी, इसलिए वो मोदी की कब्र खोदना चाहते हैं. हमने नॉर्थ ईस्ट में बम, बंदूक और आतंक का जो छाया बना रहता था, नॉर्थ ईस्ट में शांति और विकास का राह अपनाई, इसलिए वो मोदी की कब्र खोदने पर सोच रहे हैं. पाकिस्तानी आतंकियों को घर में घुस करके जवाब देते हैं, इसलिए मोदी की कब्र खोदने की बात कर. विरोधकांना लोकशाहीशी देणं घेणं नाही, एकाच घराण्याचा सत्तेवर अधिकार, अशी काँग्रेसची मानसिकता आहे. गेल्या कित्येक वर्षात यांच्या सरकारनं सर्वसामान्यांना, सैनिकांना मूलभूत सुविधाही दिल्या नाहीत, ज्या आमच्या सरकारनं दिल्या. बेरोजगारांना काम दिलं, स्टार्टअप सुरू केले, आम्ही कामातून जनतेला जिंकलं आहे. एकेकाळी काँग्रेसचं सरकार रिमोट कंट्रोलनं चालत असे, आता आमचं सरकारही रिमोट कंट्रोलनं चालतं. 140 कोटी जनतेच्या हातात हा रिमोट कंट्रोल आहे असं सांगत जनतेला 100% सुविधा आणि चांगलं आयुष्य देण्याचा आपला संकल्प असल्याचं पंतप्रधान म्हणाले. विकसित भारत निर्माण करण्याच्या दिशेनं देश दमदार वाटचाल करतो आहे. या करारातून देशाच्या युवकांसाठी अनेक नव्या संधींची दारं उघडली असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरताना मेड इन इंडिया मालाच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये असं आवाहन त्यांनी युवकांना केलं. पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळी विरोधकांनी सुरुवातीला घोषणाबाजी आणि नंतर सभात्याग केला. लोकसभेत आज विरोधकांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे